की ही सगळी दृश्य दाखवावी। धावपळ जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे। बरेचसे नेते ते खाली आलेले आहेत प्रतिक्रिया देण्यासाठी आणि सगळी प्रसार माध्यमं याच बातमीवरती सध्या लाईव्ह करतायत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंना जो धक्का तंत्र शिंदेकडून दिला जातोय, ऑपरेशन टायगर साहेब एक प्रतिक्रिया साहेब सर सर शिंदेच्या सर तुम्ही ऑपरेशन टायगर पुन्हा राबवलेलं आहे, एकदम मोठा धक्का आहे। प्रतिक्रिया लाईव्ह लाईव्ह आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपण सर पण व्यवस्थित प्रेस कॉन्फरन्स मध्ये साहेब फक्त डिस्क्वालिफाय करता मुद्दा येणार नाही। सचिन भाऊ तुमची प्रतिक्रिया काय? शिवसेनेमध्ये जाते आपण तर आपण पाहिलेलं आहे की सचिन अहिर यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली नाही आणि एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारलेला असता पत्रकार परिषदेमध्ये सांगू असं त्यांच्याकडून या ठिकाणी सूचक वक्तव्य करण्यात आलेलं आहे। 8 दिवसामध्ये शिंदेकडून ठाकरेंना हा एक दुसरा मोठा धक्का। ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी आता आपण जर पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी आपला अर्ज दाखल केलेला आहे। कुठल्याही प्रकारची कुणकुण या ठिकाणी कुणालाही लागलेली नव्हती। नेमकं काय घडतंय? अनेक धक्के शिवसेनेने बसवलेले आहेत, त्यामुळे हा आता असा मोठा धक्का नाही। सचिन अहिर काही मास लीडर नाही। सुनील राऊत यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात। हा काही मोठा धक्का नाही आणि सचिन नाही, पण आज सचिन पवार यांचा फॉर्म उपसभापती म्हणून भरलेला आम्हाला आता कळतंय। तर त्याच्यामध्ये त्यांच्या संदर्भामध्ये सांगायला सचिन पवार तर चळवळीचे कार्यकर्ते, कामगार क्षेत्रात काम करणारे, सार्वजनिक क्षेत्रात, त्यांना सरकारकडनं बऱ्यापैकी प्रत्येक ह्याच्यामध्ये सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळं त्यांना वाटलं असेल मुख्यमंत्री देवाभाऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ भाई आणि उपमुख्यमंत्री सुनीत्रा वहिनी यांच्या नेतृत्वामध्ये आपण काम करावं। त्यामुळे एक चळवळीतला कार्यकर्ता, कामगार नेता येतोय आमच्यावर, त्याचा आम्हाला आनंदच राहणार। नक्कीच, पण एक मोठी संधी आहे सचिन भाऊ अहिर यांच्यासाठी सुद्धा असं म्हणा। जो कोणी आमच्या या महायुतीच्या सरकारबरोबर येतो त्याला लोकसेवा करण्याची, लोकांची कामं करण्याची फार मोठी संधी निर्माण होते। नक्कीच, पण फोडाफोडीचं राजकारण सुरू, अशी टीका विरोधक करतात। नाही म्हणतायचं, असं कोणी फोडायला काय हे आहे का? ज्याच्या मनाला पडतं तो जातो। लोकशाही आपले लोकांना मोठा धक्का म्हणावा मग असं नाही, मला त्याच्यातलं एवढं डीपमध्ये नाही सांगता येतं। पण सचिन भाऊ बाहेर आल्याने थोडंसं म्हणजे कामगार क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा ताकद मिळते। म्हणजे बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर या ठिकाणी आमदारांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत आहे। मात्र काही वेळापूर्वीचे दृश्य जे आहेत ते खूप काही सांगून जात आहे की सचिन अहिर यांनी शिंदेच्या सेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज जो आहे तो यावेळेला दाखल केला आणि यावेळेला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याच्यानंतर संजय शिरसाट यांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहत आहे। कुठल्याही प्रकारची कुणकुण कुठल्याही माध्यमांना लागलेली नव्हती, त्याच्यामुळे ऑपरेशन टायगर हे थांबलेलं नाही असंच या ठिकाणी म्हणावं लागेल। 8 दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना हा एक दुसरा मोठा धक्का दिलेला आहे। ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फोडले। ओमराजे निंबाळकर यांनी ज्या पद्धतीनं 2 ते 3 दिवस आपण कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेणार असा निर्णय घेतलेला होता, मात्र त्याच्यानंतर तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे यांनी पाठवलेलं होतं त्यांच्याकडे। तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर यांची कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली भेट आणि आज ज्यावेळेला उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची वेळ आली होती त्यावेळेला शिंदेच्या शिवसेनेकडून अनेक नावं, 2 नावं जी आहेत ती चर्चेमध्ये होती। मात्र अचानक ही दृश्य समोर आली, हे व्हिज्युअल समोर आले की सचिन अहिर
यांनी शिंदेच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी आपला अर्ज दाखल केलेला आहे. त्याच्यामुळे ऑपरेशन टायगर हे थांबलेलं नाही. याच अनुषंगाने आता चर्चा पुन्हा सुरू झालेल्या आहेत. हीच दृश्य सध्या तरी दिसतायत. ठाकरेंच्या सेनेचे सचिन अहिर यांनी शिंदेच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी आपला अर्ज भरलेला आहे. 8 दिवसामध्ये शिंदेकडून ठाकरेंना हा एक दुसरा मोठा धक्का या ठिकाणी म्हणावा लागेल. सचिन अहिर हे सुरुवातीला राष्ट्रवादीमध्ये होते. 2019 मध्ये ते एकसंध शिवसेनेमध्ये आलेले होते. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर सुद्धा ते ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कायम राहिलेले होते. मात्र आता जर आपण पाहिलं तर सर्वात मोठा धक्का हा सचिन अहिर यांनीच दिलेला आहे असाच म्हणावा लागेल. कारण थेट माध्यमांमध्ये हे व्हिज्युअल्स येतात की त्यांनी शिंदेच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज भरलेला आहे. गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी